मायक्रो कंट्रोलर अँड आय-ओ-टी एक्सपेरिमेंट नंबर 7 अँड एक्सपेरिमेंट नंबर 3 दोन्ही एक्सपेरिमेंट सिमिलरच आहे. दोघांमध्ये एक टेम्परेचर सेन्सर आपण यूज करणार आहे. दोघा प्रॉब्लेमसाठी अंतर सांगतो. एक्सपेरिमेंट नंबर 3 असा आहे की आपला जो LM35 टेम्परेचर सेन्सर आहे जो की हा आहे. ठीक आहे. याचा आपल्याला टेम्परेचर जो आहे तो सिरियल मॉनिटरवर प्रिंट करायचा आणि सेकंड एक्सपेरिमेंट जो एक्सपेरिमेंट नंबर 7 आहे तोच आपल्याला ब्लिंक ॲपवरती जो आपण एक्सपेरिमेंट नंबर 8 आधी आपण परफॉर्म केला आहे. मी रिकमेंड करेल की याच्या आधी एक्सपेरिमेंट नंबर 8चा व्हिडिओ बघा जो LED वाला आहे, त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 7 परफॉर्म करा. ठीक आहे. सो तुम्हाला गोष्टी कळेल. मग एक्सपेरिमेंट नंबर 7मध्ये आपण काय करतो की तोच जो टेम्परेचरचा जो डाटा आहे तो आपण ब्लिंक ॲपमध्ये शो करणार आहे. ठीक आहे. तर दोघांची कनेक्शन्स सेमच आहे. तो एकच सर्किट डायग्राम 7 त्यांची दाखवली आहे मी. आपल्याला एक गोष्ट माहीत नसेल तर LM35 समजा आपण असं ठेवलं आहे आणि याची आपण जर फ्लॅट सरफेस जर आपण बघितले, फ्लॅट सरफेस आपल्याला फेस करून जर आपण ठेवली एका नोटबुकवरती, तर जी राईट मोस्ट पिन ही ग्राउंड असते, मिडल मोस्ट पिन आउट असते म्हणजे आउटपुट, आणि जी लेफ्ट मोस्ट पिन आहे ती 5 व्होल्ट असते. ठीक आहे. तर आता हा LM35 टेम्परेचर सेन्सर मी इथं ठेवला आहे. याचे कनेक्शन्स करूया. ठीक आहे. तर जी सगळ्यात इथं फ्लॅट साईड आहे, तर सगळ्यात लेफ्ट साईडची पिन म्हणजे हा 5 व्होल्ट आहे. ठीक आहे. जर आपण हे 5 व्होल्ट आणि ग्राउंड जर इंटरचेंज केलं 5 व्होल्ट किंवा 5 व्होल्टच्या जागी आपण इथं 3.3 व्होल्ट म्हणू शकतो. VCC आहे सप्लाय 3.3 किंवा 5 व्होल्ट दोन्ही पण देऊ शकतो. ठीक आहे. जर तर मी सांगत होतो हे जर आपण एक्सचेंज केलं तर LM35 गरम होऊन खराब पण होऊ शकतो. तर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जी लास्टवाली पिन जे राईट मोस्ट आहे ते आहे ग्राउंड, तर मी ग्राउंडला लावणार. ओके. आणि जे मिडल पिन आहे ते आहे आउटपुट, तर ती आपण D34ला लावायची. तर D34 इथं आहे. ठीक आहे. ठीक आहे. ओके. तर एवढेच कनेक्शन्स आहे. आता पुढचं काम आपलं वेबसाईटवर, तर जसं लास्ट LEDच्या व्हिडिओमध्ये केलं होतं मग तसं सेम करणार. तर सगळ्यात पहिले काय करायचं, डेव्हलपरमध्ये जायचं, टेम्पलेट्समध्ये जायचं, क्रिएट न्यू टेम्पलेट. आता हा LEDचा टेम्पलेट ऑलरेडी बनवलेला आहे, आता आपण नवीन बनवलं. याचं नाव द्यायचं फॉर एक्झाम्पल LM35. ठीक आहे. ऑलरेडी आहे. हार्डवेअर टाईप आणि कनेक्शन टाईप चेंज नाही करायचे. डन. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करायचं, याला एकदा सेव्ह करायचं. ओके. मग एकदा सेव्ह केल्यानंतर आपण इथं याच्या डाटा स्ट्रीममध्ये जाऊ शकतो. डाटा स्ट्रीममध्ये जाऊन न्यू डाटा स्ट्रीम. ठीक आहे. इथं टाईप करायचं टेम्परेचर. ओके. टेम्परेचरमध्ये इथं ऑप्शन येतं आपल्याला टेम्परेचर सेल्सिअस. टेम्परेचर सेन्सरवर क्लिक केले की आपल्याला पिन नंबर V0, टेम्परेचर, हे कलर वगैरे किंवा मिनिमम व्हॅल्यू मायनस, हे डाटा टाईप डबल, मिनिमम व्हॅल्यू 40, मॅक्सिमम व्हॅल्यू 125, हे सगळं आपल्याला ऑटोमॅटिक येतं. इथं डेसिमल्समध्ये चेंज करून आपल्याला 2 डेसिमलपर्यंत ठेवूया, तर इथं चेंज करून घ्यायचं. ओके. त्यानंतर याला करायचं सेफ. याला सेव्ह केलं की वरती परत एकदा सेफ. एवढं सगळं झालं. यानंतर आपल्याला काय करायचं, डॅशबोर्डमध्ये जायचं. ठीक आहे. डॅशबोर्ड, न्यू डॅशबोर्ड. ठीक आहे. आता लास्ट टाइम आपण LEDसाठी स्विच घेतलं तर आपण लेबल घेऊया फॉर टेम्परेचर. या लेबल इथं ड्रॅग अँड ड्रॉप केलं, इथं क्लिक करायचं एडिट. ठीक आहे. आता याचं डिझाईनमध्ये आपण इथं नाव वगैरे देऊ शकतो. समजा टेम्परेचर ह्या, तर टेम्परेचर लिहिलं मी इथं. ओके. त्यानंतर डाटामध्ये आपल्या इथं स्ट्रीममध्ये आपल्याला टेम्परेचर दाखवायचं, तिथं टेम्परेचर सेल्सिअस लिहिलं ऑलरेडी. ठीक आहे. हे क्लिक केलं की सेव्ह करून द्यायचं. ओके. हां, अजून एक गोष्ट राहिली याच्यामध्ये की आपण इथं डेसिमल परत इथं आपण 2 डेसिमलपर्यंत पाहिजे, आणि ॲव्हरेज जे इथं ॲग्रेशन टाईप याच्या जागी आपण जी लेटेस्ट व्हॅल्यू आहे इथं क्लिक करायचं. आता इथं सध्या हे लेटेस्ट व्हॅल्यू दाखवत नाही, आपण डिव्हाइसेस ॲड केल्यानंतर इथं दाखवेल. ठीक आहे. आणि युनिट्समध्ये आपण इथं सेल्सिअस टाकू शकतो. हे आपण ॲग्रेशन टाईप परत जाऊन एडिट करूया. ठीक आहे. सेफ. नेक्स्ट आपल्याला काय करायचं, डिव्हाइसेस ॲड करायचे. तर डिव्हाइसेसमध्ये जायचं, न्यू डिव्हाइस, फ्रॉम टेम्पलेट्स. टेम्पलेट नाव आहे आपलं LM35, क्रिएट. ओके. हे झालं. आता आपलं जसं लास्ट टाइम सांगितलं होतं ऑर टोकन वगैरे म्हणजे त्याला कॉपी टू क्लिपबोर्ड करायचं आणि आपला जो कोड आहे त्या कोडमध्ये पेस्ट करायचं टॉपला. ठीक आहे. आता हे ब्लिंक टोकनचं नेम आणि टोकनचं ऑथ आला. ID आपल्याला पाहिजे. ID पण आपल्याला डेव्हलपर झोन LM35 आणि इथं आपला ID भेटून जातो. ओके.
त्यानंतर हे नाव आपलं 2 वेळेस मी नेम प्लेन 2 वेळेस त्याला कट करून द्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर वायफायबद्दल मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं एक्सप्लेन नंबर 8च्या, ते बघून घ्या एकदा. सेम वायफायबद्दल आहे. आणि हा आपला कोड आहे. कोडमध्ये काही नाही, जो ॲनालॉग व्हॅल्यू ते टेम्परेचरमध्ये कन्व्हर्ट होते त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. आणि त्याला आपण प्रिंट करतो सिरियल मॉनिटरवरती पण आणि ऑथवरती पण, सॉरी ब्लिंकवरती पण पाठवतो आहे. तर दोन्ही एक्सपेरिमेंट एकाच कोडमध्ये होऊन जातात. वाटलं तर आपण फक्त सिरियल मॉनिटरवाला कोड एक सेपरेट पण मी इथं खाली कमेंटेडमध्ये देऊन टाकेल. ठीक आहे. त्यानंतर हा कोड अपलोड करायचा. एक गोष्ट राहिली आपली, की आपल्याला तिथं डॅशबोर्डमध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू चेंज करायची होती. तर परत मी इथं एडिटमध्ये जाणार, सेटिंग्स, इथं आता इथं का ॲव्हरेजच्या जागी इथं लेटेस्ट करायचं, पण आपण पहिले डिव्हाइस ऑनलाईन होईपर्यंत थांबूया. ठीक आहे, हा कोड अपलोड होतो. कोड अपलोड झाला. ठीक आहे. कोड अपलोड झाल्यानंतर इथं कनेक्टेड टू ब्लिंक येतं. हे कनेक्टेड टू ब्लिंक आला चेक करायचं, तेव्हाच आपलं समजायचं की समजा आपला ब्लिंक कनेक्टेड आहे. ठीक आहे. त्यानंतर परत मी इथे गेलो. आता आपण चेक करू की डॅशबोर्डमध्ये आपल्याला दिसतंय का काही. डॅशबोर्डमध्ये आपल्याला सध्याच काही नाही दिसणार. ठीक आहे. एडिट, सेटिंग्स. ठीक आहे. इफ ओनली इफ इथे काय दिसतं थांब. हां, तर इथे एक प्रॉब्लेम असा आला होता की इथं हे आपलं अजून पण ग्रेड होतं. आपल्याला काय करायचं असतं, हे LM35 तर टिक करायचं असतं, कारण की हे वन डिव्हाइस सिलेक्ट करायला लागतो ॲटलिस्ट. तर हा डिव्हाइस सिलेक्ट केल्यानंतर इथं लेटेस्ट व्हॅल्यू आपल्याला दिसतं. ठीक आहे. आता आपण सेव्ह केलं की आपल्याला ॲप्लाय चेंजेस करून हे टेम्परेचर जिथं आपण सिरियल मॉनिटरवरती पण बघू शकतो, टेम्परेचर काय 41.18. ठीक आहे. तर सेम टेम्परेचर आपल्याला इथं दिसतंय. आता समजा आपण रिफ्रेश करत गेलो की आपल्याला नवीन नवीन टेम्परेचर काही दिसेल, जर आपला सेन्सरबद्दल आपण काही केलं तर. ठीक आहे. ओके. हे बघा आता इथे चेंजेस होतात थोडे थोडे. तर समजा आपण 2-3 वेळेस रिफ्रेश करून बघूया. हे बघा 42.39 आलं होतं, आता 41.18. ठीक आहे. तर हे रिफ्रेश करत गेलो की आपल्याला नवीन नवीन व्हॅल्यू दिसत असतात. ठीक आहे. आता एक गोष्ट अजून असू शकते, आता ब्लिंकचा कोड जो आहे, जो एक्सपेरिमेंट नंबर 7चा आहे, तो खूप मोठा आहे. आता समजा आपल्याला फक्त सिरियल मॉनिटरवर प्रिंट करायचं आहे, तर त्याच्यासाठी एक सेपरेट कोड आहे. तो सेपरेट कोड मी अपलोड करून दाखवतो. ठीक आहे. तर कोड मी कॉपी केला, तर हा कोड मी सगळा कमेंट करतो. आणि जो फक्त LM35चा एक्सपेरिमेंट नंबर 3चा कोड आहे, हा खूप छोटा येतो. तर आम्ही याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण ॲड करतो, समजा ADC व्हॅल्यू, की जो व्होल्टेजमध्ये जे व्हॅल्यू आपला LM35 प्रोव्हाइड करतो, तो पण आपण सिरियल मॉनिटरवर प्रिंट करतो. ठीक आहे. तर सेम कोड अपलोड करूया, बघू सिरियल मॉनिटरवर काय येतं. हे बघा, सिरियल मॉनिटरवर आता ADC व्हॅल्यू जी आपण एनालॉग टू डिजिटल कन्वर्ट करतो, ती वोल्ट्समध्ये आणि टेम्परेचर दिसतं. ठीक आहे. हे झालं एक्सपेरिमेंट नंबर 3 आणि 7 एकाच व्हिडिओमध्ये. थँक्यू.